महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूरच्या स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येते। या प्रकरणाचे धागेदोरे तेलंगणा आणि केरळपर्यंत जाऊन पोहोचलेत। पाहुयात एक रिपोर्ट। बेकायदा स्त्री बीज रॅकेटचं देशभरात कनेक्शन, एकाच महिलेची वेगवेगळी ओळख आणि अनेकदा डोनर। स्त्री बीज तस्करीचं कनेक्शन तेलंगणा आणि केरळपर्यंत। बदलापुरातल्या बेकायदा बीजांड विक्री प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरलाय। पैशांच्या हव्यासापोटी अनेक महिलांच्या आरोग्याशीच नव्हे तर भवितव्याशी सुरू असलेला खेळ उघड झालाय। हे प्रकरण बदलापूर पुरतच मर्यादित नसून राज्याबाहेरही त्याचं जाळं पसरल्याचं तपासातून समोर आलंय। या प्रकरणी अटकेत असलेल्या सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडेला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येते। आरोपींनी बिजांड देणाऱ्या महिलांचे बनावट आधार कार्ड तयार केले, सत्य प्रतिज्ञापत्रासह इतर कागदपत्र सुद्धा बनावट। वेगवेगळ्या नावाने अनेकदा त्यांच्याकडून बिजांड घेतले। आरोपींच्या मोबाईलमध्ये महिलांचे, इंजेक्शनचे आणि सोनोग्राफीचे फोटो, बनावट कागदपत्रांचे आणि आर्थिक व्यवहाराचे 500 फोटो। स्त्री बीज तस्करीचं कनेक्शन। ही टोळी गरीब आणि गरजू महिलांना हेरायच्या, त्यांना 25 ते 30 हजार रुपयांचं आमिष दाखवायच्या, विविध टप्प्यावर ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडायच्या। मात्र आता त्यांच्या विरोधातील कायद्याचा फास आवळत चाललाय, कारण पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी 3 पथकं नेमली आहेत। मल्टिपल टाइम्स एकाच डोनरचाही वापर झाल्याचा वेगवेगळ्या नावाने प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे। मध्यस्थांनाही यामध्ये आर्थिक लाभ झाल्याचा दिसत आहे। शिवाय वेगवेगळ्या नावाने त्यांनी यामध्ये जे डोनर्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून आपली आयडेंटिटी लपवून हे कृत्य केल्याचं त्यांच्याकडच्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे। तर आपण त्या दृष्टीने पण तपास करू। या प्रकरणाची सरकारनेही गंभीर दखल घेतली। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी चौकशीचे आदेश दिले। दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होईल हेही स्पष्ट केलंय। या संदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकांना आपण सूचना दिल्या। वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू। जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिले। गरीब गरजू महिलांकडून बिजांड घेतल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते। मात्र ही टोळी त्या महिलांना वाऱ्यावर सोडत असल्याचं कळतंय। त्या पेशंटचं डोनेशन झाल्यानंतर देखील ती कम्प्लिटली त्याच्यातून रिकव्हर झाली आहे ना, तोपर्यंत तिचा फॉलोअप ठेवायचा आहे। हे जिकडे झालेलं आहे की तुम्हाला एखाद्या स्त्रीच्या घरी इंजेक्शन मिळालेली आहेत आणि तिकडे त्या डोनरशी किती काळजी नंतर घेतली जाते आपल्याला माहिती नाही। ऍक्ट तर त्यांनी तोडलेलीच आहे, ही इलिगल ऍक्टिव्हिटी झालेलीच आहे, पण त्याच्यामध्ये खरंही रिस्पॉन्सिबिलिटी आपली त्या डोनर्ससाठी पण आहे। आपल्याला वी हॅव टू बी केअरफुल अबाउट देअर हेल्थ आणि अबाउट मेकिंग शुअर दॅट दे डोंट कम टू एनी हार्म। आता या टोळीने पैशांच्या हव्यासापोटी किती गरीब आणि गरजू महिलांच्या आयुष्याशी खेळ केलाय, याची पाळंमुळं कुठवर पोहोचतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बदलापूरहून स्वप्नील पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।